श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण लहान मुलांचे फेवरेट असे चुरमुऱ्यांचे लाडू बनवणार आहे. हे लाडू लहान मुलांनाच काय तर मोठ्या माणसांनाही खूप आवडतील असे तयार होतात आणि एकदम क्रंची असे लागतात. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. सर्वप्रथम आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 6 वाटी चुरमुरे घेतलेले आहेत. घरातील कोणत्याही वाटीने तुम्ही मोजून चुरमुरे घ्यायचे आहेत. त्यानंतर मीडियम गॅसवर सतत मिक्स करत हे चुरमुरे आपण 5 मिनटं गरम करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही उन्हामध्येही 15 ते 20 मिनटं चुरमुरे ठेवू शकता. तुमच्या इथे चुरमुऱ्यांना काय म्हणतात? ममरे म्हणतात का मुरमुरे म्हणतात का कुरमुरे म्हणतात तेही कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इथे चुरमुरेच म्हणतात. आपण हे गरम करून घेतले की लाडू एकदम क्रंची असे तयार होतात, खुसखुशीत होतात. आता चुरमुरे चांगले गरम झालेले आहेत. ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता चुरमुरे चांगले गरम झाले ते कसं ओळखायचं, तर एक चुरमुरा घ्यायचा आहे आणि बोटाने तो असं चुरडायचं आहे. लगेच जर त्याचं असं बारीक पीठ झालं तर समजायचं चांगलं गरम झालेलं आहे. पुन्हा त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तूप घालायचं आहे. तूप विरघळून द्यायचं आहे. पुन्हा चमच्याने सर्व बाजूने कढईला तूप लावून घ्यायचं. आता आपण ज्या वाटीने मोजून चुरमुरे घेतलेले त्याच वाटीने मोजून 2 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घ्यायचा आहे. ह्या वाटीने मी चुरमुरे मोजून घेतले, त्याच वाटीने मोजून मी गूळ घेणार आहे. हा 1 वाटी आपण गूळ घातलेला आहे. अजून 1 वाटी आपण गूळ घालायचा आहे. मी इथे सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे. तुम्ही चिक्कीचा गूळ किंवा कोणताही गूळ घेऊ शकता. गॅस आपण मीडियमच ठेवलेला आहे. चमच्याने सतत मिक्स करायचे. गूळ चांगला विरघळून घ्यायचा. आता तुम्ही बघू शकता गूळ विरघळलेला आहे, पण अजून थोडा वेळ आपण हे मिश्रण असंच गरम करत राहायचं आहे. थंडी चालू झाली की भुकी खूप लागते. मग अशा वेळेस आदल्यामधल्या भुकेच्या वेळेस हे लाडू जर आपण करून दिले तर खूपच टेस्टी लागतात आणि मुलंही खुश होतात. आता हे आपला गूळ चांगला विरघळलेला आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि चुरमुरे त्यामध्ये घालायचे आणि पुन्हा हे चमच्याने चांगले एकत्रित करून घ्यायचं. गॅस बंद केलेला आहे. व्यवस्थित एकत्रित करून घ्या या पद्धतीने. आता चुरमुरे चांगले गुळामध्ये एकत्रित झालेले आहेत. आता आपण कढई खाली घ्यायची आहे आणि ह्याचे गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला लाडू वळता येत नसेल तर एखाद्या ताटाला किंवा प्लेटला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर ह्याचे काप करून घ्यायचे आहेत चौकोनी वगैरे. हे बघा या पद्धतीने आपण लाडू वळून घ्यायचे आहेत. हातामध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि जसं आपण बुंदीचा लाडू वळतो त्याचप्रमाणे हे लाडू वळून घ्यायचे आहेत. एकदम पटकन असे याचे लाडू वळल्या जातात. हे बघा किती मस्त आपला लाडू तयार झालेला आहे. याच पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेणार आहे. आता आपले लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त आपले लाडू तयार झालेले आहेत.
तर मग तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मॉम्स किचन फूड चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात काही लागत नाही. वाट कोणाची बघताय, करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब. थँक्यू.